कानुबारे 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 कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी आभासी कादिनी वागुली रे आभासी कादिनी वागुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आभासी कादिनी वागुली रे आभासी कादिनी वागुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आभासी कादिनी वागुली रे कानोबा रे कानोबा कानोबा रे कानोबा रे कानोबा कानोबा रे कानोबा 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 रे कानोबा रे कानोबा रे कानोबा कानोबा रे कानोबा कानोबा माझे कादिनी वांगुली रे आभासी कादिनी वागुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आभासी कादिनी वागुली आभासी कादिनी वागुली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली स्वगत सच्चिदानंद रूपे मिळोरी ज्ञानोबरायांची विरहिणी
आत्मस्वरूप प्रियसी परमात्मा स्वरूप प्रिय कराला आर्ततेनं हाक मारते. प्रियसीने प्रिय करायचा अनंत काळाचा दुरावा आहे. दोघही एकमेकावर जीवापाड प्रेम करतात, पण त्यांच्यात दुरावा निर्माण झालाय आणि त्या दुराव्याचं जे विरह आहे, ते विरहाच्या ज्या वेदना आहेत, जे दुःख आहे, ते दुःख माऊलीने या विरहिणीतनं मांडलेलं आहे. विरहिणीचा अर्थच असा आहे, ज्या शब्दरचनेमध्ये विरहाच्या दुःखाचं वेदनेचं वर्णन करतात त्याला विरहिणी म्हणतात. आणि ही विरहिणी आहे. योगायोगानं आज कान्होबा जन्माला येणार आहे 12 वाजता. आता तो कोणाकोणाला प्राप्त होतो बघू. पण आत्मस्वरूप प्रियसी जन्मोजन्मी त्याची वाट पाहते. या जन्मात तरी तो भेटेल म्हणून 83,99,999 योन्या पलत्या घालून ती प्रियसी त्या परमात्मा रूपी प्रिय करायला भेटण्यासाठी तोपर्यंत आलेली आहे. तरीही तो भेटत नाही की तिचा अर्थ हा काय. आणि ही हाक मारत असताना त्या विरहिणीचे जरा तानपुरा थोडा कमी कर. ते विरहिणीचे स्वर सुद्धा तसेच गोड लागले पाहिजेत. त्या वेदनेचं ते विरहाचं वर्णन होत असताना हो गायकीही तशी पाहिजे, रागही तोच पाहिजे, नाही का? तरच त्याच्याबद्दल गोडी निर्माण होणार आहे. आहे विरहिणी आणि आम्ही जर कर्कश आवाजात गालो कसा येणार होतो, नाही काय दिली कसा येईल तो, अर्थच नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष मग सेवू ब्रह्मरस. सगळीच वाद्य सुरात पाहिजेत, गायक सुरात पाहिजे, टाळ सुरात पाहिजेत. लक्षात आलं का? तरच ब्रह्मरस निर्माण होईल. तसं ह्या विरहिणीला म्हणजे कान्होबाला, त्या परमात्म्याला, त्या प्रियकराला हाक मारताना त्या प्रेयसीची आर्तता दिसली पाहिजे. कान्होबा 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 रे कान्होबा कान्होबा स्वगत सच्चिदानंदे रूपे मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे. षडगुण गोंडे रत्न जणित तुझ श्याम सुंदरा शोभली रे शोभली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली. आम्हासी खाली वांगुले आम्हासी खाली वांगुले. कान्होबा तुझी घोंगडी चांगली चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली.
ढळ